जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 17 डिसेंबर इसवी सन 1670. छत्रपती शिवरायांच्या आरमारांपैकी पोर्तुगीजांनी 12 गलबते पकडली. ती वसईला ठेवून ते इतरांचा पाठलाग करीत होते. छत्रपती शिवराय दमणवरून गेले तेव्हा त्यांनी बांधलेले 12,000 रुपये किमतीचे मोठे गलबत सुरतेला जात असताना पकडले गेले. यामुळे थोडी चकमक झाली. आता छत्रपती शिवरायांचे राहिलेले आरमार दाभोळला आले. 17 डिसेंबर इसवी सन 1683. सुरतकर इंग्रजांनी कारवारकर इंग्रजांना लिहिलेले पत्र. आम्हाला खात्री आहे की फोंड्यावर जो पोर्तुगीजांचा संपूर्णतः पराभव झाला आहे त्यामुळे त्यांच्या चढेलपणाचा पारा पुष्कळच खाली आला असावा. उत्तरेकडील त्यांची धुळदाण उडाल्यामुळे त्यांची शौर्याची घमेंड आणि क्रूर नाठाळ मनोवृत्ती पुष्कळच सुधारेल. राजांशी संघर्ष करताना मनुष्य व संपत्ती बळाचा त्यांनी विचार केला नाही. उतावळेपणाच्या परिणामांची जाणीव त्यांना झाली आहे आणि त्यांची मस्ती पूर्णपणे जिरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या सामर्थ्यवान राजाला तोंड देणे काही सोपे काम नव्हते. 17 डिसेंबर 1740. दसरा संपल्यावर नानासाहेब उत्तरेस स्वारीस निघाले. बरोबर चुलते चिमाजी अप्पा व गोपिकाबाई या होत्या. तारीख 31 ऑक्टोबर 1740 रोजी चिमाजी अप्पांची प्रकृती एकदम ढासळली, म्हणून ते माघारी आले व नानासाहेब पुढे गेले. पुण्यास चिमाजी अप्पांवर अनेक औषधोपचार केले गेले, पण ढासळलेल्या प्रकृती सुधारणा न होता ती अधिकच ढासळत गेली. पौष शुद्ध दशमी शके 1682-62 रौद्र संवत्सरी म्हणजेच दिनांक 17 डिसेंबर 1740 रोजी चिमाजी अप्पांचा मृत्यू झाला. बाजीरावांच्या मृत्यूनंतर 8 महिन्यांनी चिमाजी अप्पांचा मृत्यू झाला, पण त्यामुळे तरुण पेशवे खचून गेले नाहीत. त्यांनी राज्याची धुरा पुढे हाकली. पेशव्यांच्या घरातील आणखी एक करारी, महत्वाकांक्षी परंतु प्रेमळ रत्न कायमचे गेले. चिमाजी अप्पांच्या पहिल्या पत्नी सदाशिव पंतांच्या जन्मानंतर लगेचच वारल्या होत्या. अप्पांच्या मृत्यूची बातमी समजल्यावर त्याच दिवशी दिनांक 17 डिसेंबर रोजी अप्पांच्या दुसऱ्या पत्नी अन्नपूर्णाबाई सती गेल्या. केवळ 3 महिन्यांपूर्वी अप्पा आणि अन्नपूर्णाबाईंना कन्यारत्न प्राप्त झाले होते. या कन्येचे नाव होते बयाबाई. आई वडिलांचे छत्र लहानपणीच हरपल्यानंतर काशीबाई साहेब व गोपिकाबाईंनी त्यांना सांभाळले. चिमाजी अप्पांच्या मृत्यूमुळे राज्यकारभाराचा सारा भार आता नानासाहेबांवर पडला. गुरु ब्रीद स्वामींना नानासाहेबांनी पत्र पाठवून त्यात लिहिले आहे, तीर्थरूप आप्पा स्वामींनी कैलासवास केला, मोठा घातच झाला. तीर्थरूप राऊ स्वामी यांनी कैलासवास केलेला 8 महिने न झाले तो श्रीने हा प्रसंग घडविला. चिमाजी अप्पांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांनी उत्तरेत 4 स्वाऱ्या केल्या. 17 डिसेंबर इसवी सन 1803. नागपूरकर रघुजी भोसले यांचे साम्राज्य संपुष्टात. 1800 मध्ये रघुजींचे राज्य विस्ताराने इतर मराठी संस्थानिकांपेक्षा मोठे व समृद्ध होते, परंतु त्यांचा ईस्ट इंडिया कंपनीशी संबंध आल्यानंतर अवनती सुरू झाली. लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून आल्यानंतर 1798 मध्ये त्यांनी तैनाती फौजेची पद्धत सुरू केली व हळूहळू ती एतद्देशीय संस्थानिकांवर लादली. मराठी संस्थाने हळूहळू त्याच्यात कच्छपी जात होती. वेलस्लीच्या सैन्याने अखेर गाविल गडावर हल्ला केला. अडगावच्या लढाईत रघुजीचा पराभव झाला. 29 नोव्हेंबर 1803 आणि देवगाव येथे तह होऊन युद्ध संपले 17 डिसेंबर 1803. यावेळी इंग्रजांनी भोसल्यांवर अपमानकारक अटी लादल्या व मुलूक गेला. वऱ्हाड प्रांत निजामास देण्यात आला आणि भोसल्यांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले. 17 डिसेंबर इसवी सन 1927. हुतात्मा क्रांतिकारक राजेंद्रनाथ लाहिरी यांचा स्मृतिदिन. प्रिव्ही कौन्सिलने माझे अपील फेटाळले याची बातमी मी काल ऐकली, पण माझ्या नातेवाईक मित्रमंडळींनी आमचे प्राण वाचवण्यासाठी अनेक प्रकारांनी प्रयत्न केले, त्यात कसलीही कसूर ठेवली नाही. परंतु भारताच्या स्वातंत्र्यासाठी चाललेल्या या स्वातंत्र्य यज्ञात आमच्या रक्ताची आहुती पडणे आवश्यक आहे असे मला वाटते. शेवटी मृत्यू म्हणजे तरी काय? जीवनाची दुसरी अवस्था. म्हणून मृत्यूचे भय आणि दुःख तरी का करावे? सकाळी सूर्योदय होणे ही घटना जितकी नैसर्गिक आहे तितकीच मृत्यू होणे ही घटना नैसर्गिक आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असे जे म्हणतात ते जर खरे असेल तर आमचे मरण वाया जाणार नाही. सर्वांना माझा अखेरचा नमस्कार. अशा प्रकारचे अखेरचे पत्र लिहिणारा क्रांतिकारक म्हणजे राजेंद्रनाथ लाहिरी. यांचा जन्म बंगालमधील पवना जिल्ह्यात भडगावी 1901 मध्ये झाला.
राजेंद्रांच्या मनात त्यांच्या आईबद्दल स्वातंत्र्याचे महत्त्व बिंबवले. आईंनी स्वातंत्र्याचे महत्त्व बिंबवले. पुढे बनारस विद्यापीठात असताना जहाल क्रांतिकारक जोगेशचंद्र चटर्जी यांच्याशी यांचा संबंध आला. प्रसिद्ध काकोरी कटात रामप्रसाद बिस्मिल यांच्याबरोबर राजेंद्रनाथ हे सहभागी होते. या दरोड्या प्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक करून खटला दाखल केला. त्यानंतर दक्षिणेश्वर बॉस केस उभी करून या क्रांतिकारकास फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. दिनांक 17 डिसेंबर 1927 रोजी गोंडा तुरुंगात त्यांना फाशी दिली. त्यावेळी या वीर हुतात्म्याचे वय अवघे 26 वर्ष होते. ह्या युवा क्रांतिकारकास मानाचा मुजरा. व्यर्थ न हो बलिदान यांचे.